मंडळी नमस्कार. फलटण तालुका म्हटलं तर बैलगाडी शर्यतीचं एक रास्त आणि रितसर मैदान घेणार. त्याचबरोबर आज आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत फलटण तालुक्यातील छोटंसं गाव आहे तिरकवाडी. परंतु अनेक मैदान आतापर्यंत या फाटीवर झालेत. 6 ते 7 मैदानाची आजपर्यंत बाईट घ्यायला मी या फाटीवरती आलेलो आहे. आणि एक महाराष्ट्रातील आगळं वेगळं मैदान होतंय. गाव छोटंसंच आहे परंतु 100% बक्षीस या ठिकाणी दिलं जातं. पारदर्शक मैदान घेतलं जातं. अनेक मैदान वेगवेगळ्या पद्धतीने होत असतात. तसंच आई श्री लक्ष्मी आई केसरी या नावानं भव्य दिव्य ओपनचं बैलगाडी शर्यत मैदान दिनांक 2/5/2026 रोजी या ठिकाणी आयोजित होणार आहे. तर या मैदानाचा संपूर्ण आढावा आपण घेण्यासाठी आलेलो आहे. फाटी तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघितली आणि एकदम मातीचं रान आहे, पळायला चांगलंय. पुढे सुद्धा थांबायला व्यवस्थित जागा आहे. अनेक मैदानं झाल्यात. कुठल्याही बैलाला आजपर्यंत इथे विजा झालेली नाहीत. आपल्या बरोबर सर्व आयोजक मंडळी आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेऊया या मैदानाविषयी संपूर्ण. काय सांगचाल? मैदान आता अनेक मैदान होत असतात. गणेश फेस्टिवल असेल किंवा आताच हे मैदान भरतं यात्रेनिमित्त किंवा कसं काय? तिरकवाडी गावामध्ये यावर्षी लक्ष्मी आई देवी यात्रेनिमित्त या ठिकाणी ओपनचं बैलगाडीचं मैदान या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे. या मैदानावरती अनेक बैलगाडीच्या स्पर्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पार पाडण्यात आलेल्या आहेत. आणि उत्कृष्ट असं तिरकवाडी गावामधील मैदान आपल्याला या वेळेस आपल्याला दिसून येणार आहे. या ठिकाणी पहिलं बक्षीस 71,000 रुपये आहे, दुसरं 51,000, तिसरं 31,000, चौथं 21,000, पाचवं 15,000, सहावं 11,000, सातवं 7,000 आणि 8वं बक्षीस 5,000 असं 8 बक्षीस या ठिकाणी आपण ठेवलेले आहेत. त्याच वेळेस जे ह्याच्यामध्ये क्वार्टर फायनलला जे विजय होणार आहे त्यांना आपण 1,000 रुपये या ठिकाणी देण्यात येणार आहेत. आणि त्याचबरोबर ढाल या ठिकाणी मानाची ढाल देण्यात येणार आहे. तिरकवाडी गावामध्ये लक्ष्मी आई देवी यात्रेनिमित्त लक्ष्मी आई केसरी भव्य ओपन अशी बैलगाडी स्पर्धा या ठिकाणी 2 तारखेला पार पडणार आहे. ऑनलाईन नोंद चालू झाली किंवा कसं? ऑनलाईन नोंद या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि ते 1 तारखेला संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चालू राहील. आपल्या फाटीचा आता सध्याला पल्ला किती आहे आणि आतल्यात अंतर किती आहे? पल्ला आपला 850 फूट आहे आणि आता 13 फूट अंतर आहे. हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र आणि फलटण तालुका यांच्या नियमानुसार हे मैदान होणार आहे. मैदानासाठी समालोचक कोण असणार आहे? समालोचक सुनील मोरे, विकास सर, प्रताप तात्या आणि आनंद पवार. त्याचबरोबर बाकी काय अडथळा मैदानाचा आजूबाजूला किंवा काय? मैदानाला काही अडथळा नाही. तर दरवर्षी मैदान होतात आमच्या इथं, वर्षातून 2 मैदान होतात. नोंद करण्यासाठी काय सांगचाल बैलगाडी मालक? सर्व बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंद करून आपणास सहकार्य करायचे एवढी विनंती करतो. दस्तगीर दादाबाई शेख, तिरकवाडी. काय मैदानाला एक लोकांना आव्हान करचाल? अनेक मैदानं भरवताय, चांगली मैदानं घेताय. या मैदानाला उत्स्फूर्त बैलगाडी मालकांना येण्यासाठी काय सांगचाल? कसं माहिती का, तिरकवाडीचं मैदान हे पारदर्शक असतं. आमच्या इथं पळण्याचा पल्ला आमचा छोटा आहे, पुढे थांबण्यासाठी बी जागा भरपूर आहे. लोकांना आम्ही पाण्याची म्हणजे कुठलीच गैरसोय लोकांची होत नाही. आणि मैदान बघितलं तर तुम्ही भरपूर मैदान आणि पारदर्शकता महत्वाची असते आमच्याकडं. आणि सर्व मुलं सगळी मिळून मिसळून सगळं आमचं आयोजक हे ते कार्यक्रम व्यवस्थित आणि बैलगाडीच्या मालकांनी आणि चालकांनी सुद्धा नाव नोंदणी लवकर करून आपलं बुकिंग करावं आणि आम्हाला सहकार्य करावं. मैदानासाठी कोणतं लाईव्ह असणार आहे किंवा झेंडा पंच, निकाली पंच कोण असणार आहे? मैदानासाठी लायसाठी P3 लाय हा, हे असणार आहे. निकाली पंच किंवा झेंडा पंच? निकाली पंचासाठी अखिल भारतीय बैलगाडा संघटना फलटण तालुका हे सुद्धा असणार आहेत. महाराष्ट्र राज्य हे सुद्धा असणार आहेत. आणि आमच्या गावातील पोलीस मित्र ग्रुप हे या पूर्ण क्षमतेने या ठिकाणी निकालाचं काम आणि झेंडा टाकण्यासाठी आपल्याकडे कोण असणार आहे? झेंडा टाकण्यासाठी आपल्याकडे धनावडे बापू. नमस्ते. नमस्ते. काय सांगचाल बैलगाडी शर्यतीच्या मैदानाविषयी आणि थोडस आपल्या कुस्तीचं पण मैदान भरणार आहे याच्याविषयी थोडं काय सांगचाल? महालक्ष्मीची यात्रा तिरकवाडीमध्ये गेल्या वर्षीपासून सुरू झाली. गेल्या वर्षीपासूनच या मैदानावर महालक्ष्मी आईच्या यात्रेनिमित्त बैलगाडा स्पर्धा आयोजित केली जाते. आमच्या गावातले जे बैलगाडा प्रेमी आहेत ते महाराष्ट्रभर सगळीकडे स्वतःची बैल घेऊन जात आहेत
आणि तिथं बघून त्यांनाही वाटते की महाराष्ट्रातले सगळे बैलगाडा मालक या आमच्या छोट्याशा गावामध्ये यावेत. गणेश फेस्टिवलच्या निमित्ताने गेले 28-29 वर्ष झाले या स्पर्धा इथं होती. तर महालक्ष्मी यात्रेच्या निमित्ताने हे दुसरं वर्ष आहे आणि ही बैलगाडी स्पर्धा यावर्षी संपन्न होत आहे. दिनांक 2 मेला ही स्पर्धा शनिवारी ही स्पर्धा या मैदानावर होणार आहे आणि या स्पर्धेच्या मध्ये महाराष्ट्रातल्या सर्व बैलगाडा मालकांनी बैलगाडा प्रेमींनी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन या स्पर्धेचा आनंद घ्यावा. अतिशय पारदर्शी मैदान आहे. या मैदानाची बरीच प्रसिद्धी झालेली आहे आणि सर्व बैलगाड्यांनी आणि बैलगाडा प्रेमींनी बैलगाडा मालकांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावा असं मी आमच्या गावातली ही जी संयोजन कमिटी आहे यांच्या वतीने सर्वांना विनंती करतो. तसेच 4 तारखेला यात्रेचा शेवटचा दिवस आहे. त्या दिवशी दुपारी ठीक 4 वाजता इथून जवळच्याच मैदानावर भव्य कुस्ती स्पर्धा भरवण्यात आलेली आहे आणि ही कुस्ती स्पर्धा पहिलेच वर्ष आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात ही कुस्ती स्पर्धा होणार आहे. यामध्ये प्रथम क्रमांकाची कुस्ती रुपये 1,51,000 रुपयाची कुस्ती या ठिकाणी होणार आहे आणि इतरही मोठ्या बक्षिसाच्या कुस्त्या या ठिकाणी होणार आहेत. या कुस्तीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपमहाराष्ट्र केसरी पैलवान किरण भगत आणि उपमहाराष्ट्र केसरी पैलवान महेंद्र गायकवाड तसेच शेजारच्या तालुक्यातील नामांकित मल्ल या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. तर या कुस्ती स्पर्धेसाठी सुद्धा फलटण तालुक्यातील सर्व कुस्तीप्रेमींनी उपस्थित राहावे असे मी आपणामार्फत त्या सर्वांना विनंती करतो.